थोडासा अंदाज आला आहे की साधारण तेजस प्रभू एक खतरनाक कॅरेक्टर आहे जे कधीही कसंही वागू शकतं, पण लाईक यू सेड खूप चांगला माणूस आहे. मला आता मानसीकडे यायचंय. एकतर तुझा पहिला प्रोमो बघूनच असं मी मगाशी म्हटलं तसं धडकी भरलेली की बापरे या व्यक्तीशी कसं बोलावं, पण ऍट द सेम टाइम तुम्ही सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या साड्यांचा मला असं जेन्युइनली वाटतंय की रिलीज नंतर एक वेगळा फॅनबेस होणार आहे. एवढी सुंदर विलन कुठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांची वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे. नाही, सुंदर दिसून वाईट वागणं ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे असं मला वाटतं. पण नाही, जोक्स अपार्ट, मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा जी आपण साकारत असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. कारण आता काय होतं, प्रोमो बघताना गायत्री प्रभू काय आहे, कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही, पण ती कशी दिसते व्हिज्युअली हे लोकांना कळलंय आणि त्या गेटअपमध्ये त्यांना एवढं कळलंय की शी इज व्हेरी ॲक्टिव्ह. सो ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं. त्यामुळे एवढं छान नटून वाईट वागणं मला खूप जास्त सोपं जातंय. साधारण असं होतं ना, एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार होतो. तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीची साडी घ्यावं वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच. पण मला सांग की तुझं प्रोमोमध्ये एक वाक्य आहे की मला फक्त हरलेले चेहरे पाहायला आवडतात. तर इतका धाक गायत्रीचा नेमकं का आहे? त्याच्यामागे तसंच कारण आहे. आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी, घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अशी अथॉरिटिव्ह असते घरात. सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे, कारण घर ती चालवते. ओके, सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये की कर्ता पुरुष जो असतो साधारण एक रूल त्याने सेट केलेले असतात, नकळत हे होतच, ठरवून करतो असं नाही आहे. तर तसंच ते आहे आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीमधनं एक थोडासा ॲरोगन्स, थोडी अथॉरिटी असं सगळं आलंय. सो त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना की आता हरणं हे डिक्शनरीतच नाही. आता हॅलो प्लीज नो वे की माझ्यासमोर कोणी विचारही करेल जिंकायचा. सो त्यात तिचा माइंडसेट झालाय. त्यामुळे आता तिला हरलेलेच चेहरे बघायला आवडतात. हे डेंजर आहे आणि उत्सुकता आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझ्या समोर येतील. पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कॅरेक्टरसाठी. समीर आणि शिवानी तुमच्याकडे पुन्हा येते की प्रोमोजमध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते, ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज, त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन्स येत आहेत, खूप प्रेम लोक देत आहेत. तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन आल्या आहेत का की या दोन कॅरेक्टर्सची केमिस्ट्री छान जमली असं वाटतं? हो, मला बऱ्याच रिॲक्शन्स आल्या की तुमची केमिस्ट्री खूप उत्तम दिसते आणि खूप छान वाटतंय बघायला. जोडी म्हणून, पेअर म्हणून तुम्ही खूप छान दिसताय. मला वाटतं ह्याची सुरुवात आम्ही दोघंही ठाणेकर असल्यामुळे झाली आहे. वाह, आणि तू दादरमध्ये येऊन ठाण्याचं जे कौतुक करतोयस त्याबद्दल एकदा प्लीज समीरसाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया एका दादरकरांच्या समोर. ठीक आहे. नाही, कारण काय होतं, तुमची सुरुवातच बोलण्याची, अरे ते घोडबंदर रोडचं यार, इथून ती केमिस्ट्री सुरू झाली खरं तर. आणि मग हळूहळू बऱ्याच असं झालं की अरे बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, कारण ती ठाणे करते मला माहिती नव्हतं. मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच. त्यामुळे आमचं प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो, कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या. त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी आणि जसं आता पुढे पुढे एपिसोड्स तुम्ही बघाल त्यात ती अजून बहरत जाईल याची मला खात्री आहे. शिवानी, तुला काही सांगायचं? डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि समीरचा प्रोमो आउट झाला. तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत. खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा, आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं. आय एम शुअर आमच्यावर जरा कमी असतं, चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसर्सवर. पण ते खूप छान लोकांनी एक्सेप्ट केलं, ते लोकांना आवडलं. सो आणि आम्ही सगळे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी ही गोष्ट फुलत जाईल तसं तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कसं फुलतंय, किती अजून. म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी सिरियल बघून आम्हाला असं रिअलाइज होईल की साधारण ह्यांनी 1 तास ठाण्याबद्दल गप्पा मारल्या असतील, किंवा यांनी आज ठाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्यात की निगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्यात, त्याप्रमाणे एपिसोड फुलत जाईल. पण व्हॉट एव्हर वर्क्स फॉर द कॅरेक्टर. त्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या केमिस्ट्रीबद्दल आपण आता बोललो, तर ही केमिस्ट्री दाखवणारा एक साधारण प्रोमो आहे, तो जरा आता आपण प्ले करूया. प्रोमो प्लीज.